लोकसभेत ठाकरे जिंकले, विधानसभेत शिंदे जिंकले, त्यामुळे आता सामना बरोबरीत आलाय। आता नेमकी खरी शिवसेना कोण हे ठरवणारा टाय ब्रेकर राऊंड असेल मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा। म्हणूनच मुंबई महानगरपालिकेत कोण सत्तेत येणार, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेसाठी कशी तयारी चालू आहे आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही शिवसेनांसाठी का महत्त्वाची आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। खरी शिवसेना कोणती याचा निर्णय निवडणुकांच्या निकालांमधूनच येईल असं अनेक जण म्हणत होते। त्याप्रमाणे आतापर्यंत आलेल्या निवडणुकांचे निकाल पाहता लोकसभेत ठाकरे विजयी झाले तर विधानसभेत एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत। त्यामुळे सध्या नक्की खरी शिवसेना कोण हा सामना बरोबरीत चाललाय आणि या सामन्याचा शेवटचा फैसला होईल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमधून। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांनी चांगलीच तयारी सुरू केली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत आणि या सूचना देताना महायुती धर्म पाळा हे सांगायला देखील एकनाथ शिंदे विसरले नाहीयेत। त्यामुळे एकनाथ शिंदे गट ही निवडणूक लढवण्यासाठी महायुतीची मदत घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। तिथेच दुसरीकडे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चा सुरू होत्या। त्यानंतर संजय राऊत यांनी दिलेल्या एका वक्तव्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ही निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत। 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या तर भाजपने 82 जागा जिंकल्या होत्या। या निवडणुकीत शिवसेना विजयी झाली होती, मात्र भाजपा अगदी थोडक्यात येता राहिली होती। त्यामुळे आता आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन विभक्त शिवसेनेमुळे तिसऱ्याच पक्षाचा लाभ होऊ शकतो आणि हा तिसरा पक्ष भाजपा असेल असा अंदाज वर्तवला जात आहे। परिणामी वर्षानुवर्षांपासून शिवसेनेने राखून ठेवलेला त्यांचा हा गड यंदा शिवसेनेमधील वादांमुळेच भेदला जाण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत दोन्ही शिवसेनांच्या ताकदीचा आता विचार केला तर शिवसेना शिंदे गटासोबत महायुतीची व खास करून भाजपची सर्वात मोठी ताकद सोबत असणार आहे। सामान्य माणसांचा नेता अशी एकनाथ शिंदे यांची सामान्य जनमानसांमध्ये निर्माण झालेली ओळख, भाजपची मजबूत संघटनात्मक यंत्रणा, शहरी भागामध्ये भाजपा पक्षाचा असणारा एकूणच प्रभाव आणि काही ठराविक ठिकाणी अजित पवार यांची मिळणारी प्रभावी मदत, या सगळ्यामुळे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना कडवी झुंज देणार एवढं नक्की। आता उद्धव ठाकरे यांचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या सोबत महाविकास आघाडीची ताकद असेल का यावर सध्या साशंकता व्यक्त केली जात आहे। मात्र ठाकरे कुटुंब नेहमी मुंबईमध्ये त्यांचा प्रभाव राखून आहे, त्यामुळे त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना नक्की होईल। यासोबतच उद्धव ठाकरे हे निवडणूक स्वबळावर लढले तर मराठी मतदार उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहतील असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे। आणि या सगळ्या सोबतच सर्वात महत्त्वाचा ठरणारा मुद्दा म्हणजे शाखांचा। शिंदेसोबत आमदार गेले, खासदार गेले, मात्र शाखा प्रमुखांचं नेटवर्क अजूनही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे। नागरिकांचं छोट्यातल्या छोट्या कामापासून ते मोठ्यातलं मोठं काम शिवसेना शाखांच्या माध्यमातून करते आणि याच सर्व शाखा व शाखा प्रमुखांचं तगडं नेटवर्क उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतं, ज्याचा फायदा उद्धव ठाकरेंना या निवडणुकीत होऊ शकतो। असं असताना देखील उद्धव ठाकरे यांच्या समोर शिवसेना शिंदे गटाचं व महायुतीचं तगडं आव्हान असणार आहे। तर मागील काही काळात उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बोथट झालं आहे, उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मवाळ झालं आहे अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती। त्यामुळे उद्धव ठाकरेंना याचा फटका देखील बसू शकतो। तर शिवसेना विभाजित झाल्यानंतरची मुंबई महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही डू ऑर डाय सिच्युएशन असणार आहे। सोबतच विधानसभेत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान बीएमसी अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तशा तर 2023च्या सुरुवातीलाच होणं अपेक्षित होतं, मात्र अनेक कारणांमुळे ही निवडणुकीची प्रक्रिया लांबली। त्यामुळे या अतिरिक्त वेळेचा फायदा पक्षांना प्रचारासाठी होऊ शकतो, मात्र यामुळे अनेक मतदारांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यासोबतच या काळात सत्तेत असलेली महायुती
मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजनांचा आधार देखील घेऊ शकते। तर तुम्हाला काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेवर यंदा कोणती शिवसेना बाजी मारणार? का दोन्ही शिवसेनेच्या भांडणात भाजपचा फायदा होणार? ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।